सपोर्ट करा, भावाला पण आपला सपोर्ट. इथं पण आगमनाची तयारी चालू आहे त्यांची. नमस्कार मित्रांनो, आपला पुन्हा एकदा स्वागत आहे नव्या एका ब्लॉग मध्ये. आता आपण आहे चिंचपोकली स्टेशनवर. बघू शकता आता की गाडी भरलेलं आहे. 10 मिनिटं आहेत. चिंचपोकली चिंतामणीच्या आगमनाला 7 तारखेला आहे ना. हा हे पब्लिक एवढी जाम पब्लिक आहे. खूप पब्लिक आली आहे. तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे सगळीकडे. बस काय बस तुला काय जायचं बोल. म्हणजे 10,000 रुपये झाले ब्लॉग मध्ये म्हणून खूप मजा येणार आहे. बघू शकतो खूप पब्लिक आलेली आहे आगमनाला. पोलीस सगळ्या वाटापान केल्या आणि ते वर गावासाठी मस्त एक जागा भेटलेली चालींच्या ना ते सगळं जाता येते. तर पोलीस ते बी बंद केला. ते ही चप्पल तुटली त्याच्यामुळे थांबलेलं. याच्यामुळे आता मला त्या साईडला जाता येणार नाही. आता कसं करतं वाटा सगळे बंद केल्या आणून फायदा नाही ना काय असं. आता बघू कुठल्या तरी वाट गावच्या साईडला वर जवळ नाही तर गणपती आपला तो रस्ता दिसतं ना तिथून दिसणार आपल्याला जाताना. A few moments later. सगळे छोटे मोठे म्हणजे गणपतीचे आगमन चालू आहेत. तुम्ही बघू शकता आता अजून एक गणपती आले कुठला तरी बघू शकता. बघा गर्दी बघा गावी अजून लोकांच्या साईडला इथून आपल्याला चिंतामणी बाप्पा येताना दिसणार आहेत. बघू शकता तुम्ही हा गणपती इथून गेलेला आहे आगमनासाठी. बघू शकता इथे वेगवेगळे टांगवलेले आहेत. गर्दी खूप आहे. पोलिसांनी सर्व वाटा बंद केलेला आहे. बघू शकता बॅरिकेड लावून पोलीस इथे सिक्युरिटीसाठी आहेत. तर आता आम्ही जागा बघून ठेवली. बघू शकता पहिले तिथे होतो तिथून आता आलेलो आहे खाली. खूप गरम होतं इथे. इथून येणार आपला चिंचपोकलीचा चिंतामणी. सिक्युरिटी पण खूप आहे इथे. गर्दी पण पक्की आहे. गणेश टॉकीज से शुरू होने वाली है. आप लोग यहाँ रुके नहीं. आप लोग ब्रिज के उस पार गणेश टॉकीज की तरफ जाए. सिंगल वेगळा आम्ही बसला इथे वेगळा आमचं आगमन बोलणं गर्दी करीत नाही. मात्र पहिली जास्त तुम्ही पाहू शकता पहिली झलक खूप लांब आहे जवळ येणार आहे. इथं बघू शकता किती गर्दी आहे आणि आवाज पण खूप आहे. बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे इथे. Few inches later. मित्रांनो आम्ही आहोत समोर आपला चिंचपोकलीचा चिंतामणी येत आहे. गर्दी बघा केवढी आहे. खूप मजा येईल. अजून पुढे खूप मजा येणार आहे आपल्याला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता चिंचपोकली चिंतामणी आपल्याला पाहता आला आहे म्हणजे त्या चौकात आलेला आहे. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा आपले. गर्दी बघा गर्दी. गणपती बाप्पा मोरया. फेमस ब्लॉगर आर रवीचा तुम्ही बघू शकता. तो दाखवतो तुम्हाला कुठे बघा. सर बिग फॅन दादा बिग फॅन मित्रांनो बघू शकता फेमस ब्लॉगर. थँक्यू. आता माझ्या ब्लॉगमध्ये काही बोला. काय नाही चांगले मस्तपैकी ब्लॉग बनव. चांगलं दाखव. कळलं. जेवढं चांगलं दाखवलं तेवढं चांगला प्रतिसाद मिळेल. आणि जसं मला सपोर्ट करा तसं भावाला पण आपल्याला सपोर्ट करा. थँक्यू. चिंचपोकलीचा चिंतामणीचा गणपती बघायला होता. आता इथे समोर एक वर्कशॉप आहे. तिथे पण गणपती आहेत चांगले तुम्हाला दाखवतो बघा.
3 आणि ते वर्षामध्ये जाऊन तुम्हाला टाकतात. आपल्याबरोबर गुरुमाजी किसान केनी आणि वंश म्हात्रे आपले समर्थक घामाटल्यान सगळी पेटघरामध्ये आहे बघा. इथं पण आगमनाची तयारी चालू आहे त्यांची. आगमनाची तयारी अजून पेंटिंग मूर्त्या तयार झाल्या ना वाटतं. अजून काम चालू आहे. ते अजून तयार नाही झालं. चला आपण बिजी रेडी नाही आमच्या काय झालं पोरा यांच्या गदी वाटतं. चला आमच्या पोरं आपल्याला ब्रिज मधील रेल्वे गणपतीतून आला असेल. चल बघूया. A few inches later. स्टेशनवर गर्दी बघू शकता. फुल सिक्युरिटी सगळीकडे पोलीस आहे. बघू शकता तुम्ही पोलीस सगळीकडे फुल सिक्युरिटी आहे. खूप गाडी बघू शकता. ब्रिजवरून आपल्याला चिंचपोकळी मित्र चला चला तिथे देवाजवळ जाऊन फोटो काढा. चला चला चला. सिक्युरिटी फुल आहे. पोलीस वर बघू शकता. आवाज द्या गणपती बाप्पा बोला लवकर. मित्रांनो आता आम्ही आलोय चिंचपोकळी स्टेशनवर. आमचं दर्शन झालं. आता आम्ही इथून चाललो पर्यटन स्टेशनला वर्कशॉपवर. इथं बघू शकता सगळं दमलं. इथं घामाटल्या पोरा सगळे घामाटल्या. पाणी पिणे एक गोट पाणी पिताना डबलचा पाणी नाही त्या अंगांच्या. 2 बाटल्या का पोल्याने. आता इथून डायरेक्ट परेल वर्कशॉप. 1 hour later. आम्ही चाललेलो आहे परेल वर्कशॉपला. तुम्ही बघू शकता एक गणपतीचं आगमन झालेलं आहे. हो एक नंबर मूर्ती आहे. हे सिधी का सिधी खूप मोठा गणपती आहे. बघू शकता खूप मोठी गणपतीची मूर्ती आहे. तुम्हाला आता मध्ये मध्ये दिसतील जे गणपती दिसते. पाहायला मिळतात. आता आम्ही नेरळच्या वर्कशॉप जवळ म्हणजे बाहेर बसलेला आहे. तुम्ही बघता आमच्या इथे समोर वर्कशॉप आहे. इथून आपल्या कंचा आहे. आता कंचा गणपती येणार नारळ सोपाराचा गणपती येणार आहे. म्हणजे बघू शकता इथे गणपती अर्धे गेलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अजून खूप मजा येणार आहे. खूप सारे आपल्याला गणपती पाहायला मिळणार आहेत. बघू शकता इथे ट्रॉली देवी रेडी केलेल्या आहेत. ज्यांना शक्य नाना सोपाराचा राजा बाहेर आलेला आहे. त्याला आता त्यांच्या ट्रॉलीवर ठेवण्याचं काम करतायत देवी. अजून खूप आत्मा लागलेले आहेत रेडीमध्ये. लागला आता फुटपाथवर आहे. त्याचप्रमाणे बाहेर जे गणपती गेलेले आहेत त्यांना एका बाजूला घ्यायचं आहे. बाहेरचे गणपती गेलेले आहेत. Few minutes later. इथे खूप सारे गणपती आहेत. त्यामुळे तुम्हाला काही गणपती दाखवता येणार नाही. होऊ शकते तर मी एक क्लिप तुम्हाला टाकीन ब्लॉगमध्ये. तुम्ही बघा सध्या ती अजून गणपती येतात पुढे. बघू शकता तिथे एक गणपती आहे. तुम्हाला ती क्लिप पण दिसेल ब्लॉगमध्ये. तर जेवढे होऊ शकते तेवढे तुम्हाला क्लिप दाखवायचा प्रयत्न करतो ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगमध्ये बनवून जा. गणेश गल्लीच्या राजाच्या गेटच्या बाहेर बघू शकता आम्हाला. हो खूप छान आहे. सध्या आतमध्ये जाणार आहे. आता जाणार आहे डायरेक्ट लालबागला. मी बनवून कंटिन्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. बघा नाही ना काहीच नाही.
अरे आतमध्ये डेकोरेशन चालू आहे अजून काम चालू आहे. 12 seconds later. समोर आलो आता पोहोचलेला लालबागच्या राजवाड्याजवळ. म्हणजे हे त्यांच्या कमिटीच्या बाहेर एक गंमत आलेला आहे. त्याच्यामुळे खूप छोटाशे वाजले आहेत. तिथे बघतो जमानी ही बाहेर निघायची ती म्हणजे आतमध्ये जायची. लालबाग राजा आणि गणेश गलीवरून आम्ही इथे आलो नेहरूवरून. तर समोर आपल्याला चिंतामणी दिसायला मिळत आहे. बघू शकता गणपती बाप्पा मोरया. बघून राहा ब्लॉग मध्ये बनून राहा. काय बोल ना. बघू शकता आता जवळ गेले की अजून दाखवतो तुम्हाला. मित्रांनो बघूया आता चिंतामणी बाप्पाच्या जवळ बघू शकता तुम्ही. खूप गर्दी तिथे समोर चिंतामणी बाप्पाचं आहे. आता इथे जयजवाले लावणार आहेत. आम्हाला भेटले तर होते 5:30 डॅमचा. तुम्ही बघू शकता आगमन झालेला आहे. एक फ्लोअरवरती बघू शकता तुम्ही पण खूप गर्दी आहे. गणपती बाप्पा मोरया. इथं आलं मोठी लोटालोटी समोर आहे चिंतामणी. फुल गच्ची मध्ये जागा नाही. चिंतामणी बाप्पाला सोडला आम्ही चाललेला आहे घरी. तर समोर एक गणपती आलेला आहे. बघू शकता तुम्ही. हा पण खूप मोठा आहे. कसा वाटला तुम्हाला येऊन? कडक का? खूप मजा. समोर एक गणपती आले तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आम्ही सर्व गणपती बघून आता चाललेलो आहे घरी. नेहरू स्टेशन आहे बघू शकता तुम्ही. आमचा आजचा गाईड वश मात्रे. आम्हाला काही माहीत नव्हतं. सगळं आम्हाला त्यांनी दाखवले त्यांच्या काय गावाचा. तुम्हाला कसं वाटला? काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? हे पला नाही मागच्या गर्दी बघून मोबाईल. तर आता भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.